पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लतसे. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लतसे. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निदू पाप पुण्य अंगा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भर डुल्लतसे. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि नामपर अर्थात भक्तिपर प्रकरणातील अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात, सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. महाराज म्हणतात की सातत्यानं भगवंताच्या नामाचा जयघोष करा. अर्थात सातत्यानं भगवंताचा नामजप करा. त्यांनी काय फायदा होईल, तर तुमचं चित्त सदा सर्व काळ समाधानी राहील. तुमचं चित्त सदा सर्व काळ समाधानी राहील. तात्पर्य, सातत्यानं तुम्ही हरिनामाचा जाप करा, तुमचं चित्त सदा सर्व काळ समाधानी राहील. असा संदेश तुकोबारा या अभंगातून देत आहेत. आज तुम्ही जगावर एक नजर टाका. सगळं जग सुख आणि समाधानाच्या शोधात आहे, परंतु जगाला सुख आणि समाधान मिळत नाही. सुख आणि समाधान हे जवळजवळ एकाच अर्थाचे शब्द आहेत. 19-20 सुख आणि समाधान हे जवळजवळ एकाच अर्थाचे शब्द आहेत. सगळं जग या सुखासाठी या समाधानासाठी वेडं झाले. प्रत्येकजण सुखासाठी समाधानासाठी धावतोय. मला सुख मिळावं, मला समाधान मिळावं, पण कुणालाही सुख आणि समाधान मिळत नाही. का बरं? याचं कारण मनुष्य जागा चुकतोय. जे जिथं नसतं ते तिथं कधीच मिळत नसतं. मनुष्य सुख आणि समाधान कुठं शोधतोय? विषयभोगात, संपत्ती, धनद्रव्यात, अर्थात संसारात. मनुष्य सुख समाधान संसारात शोधतोय, आणि संसारात सुख नावाची गोष्ट अजिबात नाही आहे. तुकोबारायच म्हणाले की सुख नाही कोठे आलो या संसारी, वाया हवभरी होऊ नका. या संसारात सुख नावाची गोष्टच नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. तुकोबाराय ज्ञानोबाराय बोलतायत, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकवे जेल कवनाचे श्रवणी, कैची सुख निद्रा अंथुरिणी इंगळाच्या. विस्तावर एक मनुष्य झोपला आणि त्याला विचारलं, कसं वाटतंय मामा? तो म्हणतो, मजा वाटते, बरं वाटतंय. हे बोलणं हास्यास्पद आहे की नाही? रखरखीत विस्तावर झोपलाय आणि त्याला विचारलं, मामा कसं वाटते? तर तो म्हणतो, मजा वाटते, बरं वाटते. हे बोलणं जितकं हास्यास्पद आहे तितकं ते बोलणं हास्यास्पद आहे. एखाद्या माणसाला संसारात विचारलं की मामा कसं चाललंय, तर बरं चाललंय. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकवी जेल कवनाची श्रवणी,
कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. धनबराय म्हणतायत की एखादा मनुष्य रस्त्याने चालला आणि त्याला तुम्ही रामराम केला की रामराम पाहू ना काय चाललंय, तो म्हणतो बरं चाललंय. हे बरं चाललंय असं म्हणणं हे तितकं हास्यास्पद आहे. हे बरं चाललंय म्हणणं तितकं हास्यास्पद आहे की जितकं विस्तावर झोपलेल्या माणसांना म्हणा माझं बरं चाललंय. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐक विजेल कवनाची श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. विस्तावर झोपलेला मनुष्य कधी सुखी होऊ शकत नाही. तसं संसारात मनुष्य कधी सुखी होऊ शकत नाही. कारण संसाराची बांधणीच दुःखमय आहे. संसार दुःखाच्या मुळावर उभा आहे म्हणून त्याला फळंही दुःखाचीच लागतात. कारलं ज्या मुळावर उभं आहे ते मूळ कडू आहे म्हणून कारल्याला फळंही कडू कारलंच लागतं. संसारही दुःखाच्या मुळावर उभा आहे. दुःख मूळ चहूकडे इंगळ. आणि म्हणून संसाराची बांधणीच भगवंतानं अशी केली की संसारात दुःख बांधवडी आहे, इथं सुखाचा विचारच नाही. आणि जिथं दुःखाचा खजिना आहे अशा या संसारात मनुष्य सुख शोधायला जातो. तुम्हाला एखादी टूथपेस्ट विकत घ्यायची दात घासायला आणि टूथपेस्ट विकत घ्यायची आणि तुम्ही गेले बँकेत टूथपेस्ट मिळेल का? तुम्हाला कपडे विकत घ्यायचे आणि तुम्ही गेले किराणा दुकानात, जमेल का? कपडे विकत घ्यायचे कपड्याच्याच दुकानात जा. तसं सुख हवंय तर भगवंताला शरण जा. भगवंताच्या नामाचा सदा नामघोष करा, अर्थात सातत्यानं मुखानं भगवंताचं नाम घ्या. जे जिथं नसतं ते तिथं सापडत नसतं. संसारात सुख नावाची गोष्ट नाही आहे, मग तिथं सुख तुम्हाला लाभलंच कसं? मग तिथं का शोधता? तुम्ही जागा चुकतायत. एक म्हातारी गोदाडं शिवते, थोडा ब्रेक घेतला, जेवायला उठली, गोदाडं शिवता शिवता ओसरीवर बसली, ओसरीवर गोदाडं शिवते, तिची सुई ओसरीवर हरपली आणि जेवण झाल्यावर ती सुई शोधायला लागली, ती चौकात शोधायली. गोदाडा शिवणाऱ्या म्हातारीची सुई हरपली ओसरीवर आणि शोधते चौकात. सुई सापडेल का? नाही सापडणार. सुई हरपली ओसरीवर, म्हातारी शोधते चौकात, म्हातारी जागा चुकली. सुख मिळतं हरिनामानं, आम्ही शोधतो विषयात आणि संसारात. म्हातारीसारखी आम्हीही जागा चुकलो. मोठी नदी तरून जायची, साधन असते नाव. सुख हवंय, साधन आहे हरिनाम. सुख मिळतं ते फक्त आणि फक्त हरिनामानेच, इतर कशाने नाही. परंतु आम्ही शोधतो विषयात आणि संसारात, धनसंपत्तीत. आम्ही जागा चुकतो. विषयात, संसारात, धनात, पैशात, या जगतात, या संसारात सुख नावाची गोष्टच नाही आहे. हा संसार दुःखानं भरलेला आहे. मग संसारात तुम्ही शोधायला गेले सुख तर तिथं फक्त दुःखच मिळेल. का संसार दुःखानं भरलाय? संसारात सुख नावाची गोष्ट नाही, आहे ते फक्त दुःख. मग संसारात जर सुख शोधायला गेले तर सुख मिळणार तर नाहीच, पण तो वाट्याला दुःख येईल. आणि म्हणून गंमत अशी आहे की मनुष्य जगताना सुखाच्या समाधानाच्या शोधात आहे, पण मनुष्य सुख समाधान चुकीच्या जागेवर शोधतोय. पैशात, धनात, दौलतीत, या संसारात सुख शोधतोय. संसारात सुख नाहीच आहे, संसारात आहे ते फक्त दुःख. मग हे सुख आहे तरी कुठं? तर सुखाची जागा एक आणि सुखाचं स्वरूपही एक, आणि ते आहे आत्मस्वरूप. सुखाची जागा एक आणि सुखाचं स्वरूपही एक, आणि ते आहे आत्मस्वरूप. सुख नांदतं ते फक्त आणि फक्त आत्मस्वरूपात, आणि हा आत्मस्वरूप पांडुरंग आहे. आणि म्हणून या जगतात एकटा पांडुरंग सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या
पांडुरंगासारखा तो. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा तो. सुखाची जागा एक, सुखाचं स्वरूप एक, आणि ते आहे आत्मस्वरूप. आत्मस्वरूप आहे पांडुरंग, आणि हा पांडुरंग पंढरपुरात उभा आहे. सुखाचं स्वरूप एक, सुखाची जागा एक, सुखाचं स्वरूप एक, आणि ते आहे आत्मस्वरूप, आणि आत्मस्वरूप आहे पांडुरंग. आणि म्हणून या जगतात एकटा पांडुरंग सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा. या जगात फक्त पांडुरंग आणि पांडुरंगाचं नाव सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. जसं ज्योती आणि प्रकाश एकरूप असतात, तसं पांडुरंग आणि सुख एकरूप असतं. सुख हे पांडुरंगापासून वेगळं नांदूच शकत नाही. सुख म्हणजे पांडुरंग, आणि पांडुरंग म्हणजे सुख. देव हेच सुख, सुख हेच देव. देव आणि सुख वेगळं नसतंय. एकदा गुरुजींनी मुलाला प्रश्न विचारला शाळेत, अरे बाळ उठ रे. मुलगा उभा राहिला. गुरुजी म्हणाले, तुला देव पाहिजे का सुख पाहिजे? पोरगं घाबरलं. सुख मागावं तर गुरुजी रागावतील. पोरगं भेद म्हणलं, गुरुजी मला देव पाहिजे. गुरुजी हसले, म्हणले, बाळा, देव आणि सुख एकच असते. देव हेच सुख, सुख हेच देव. पांडुरंग हेच सुख, सुख हेच पांडुरंग. अर्थात सुख आणि पांडुरंग हे वेगळे नसतात. पांडुरंग म्हणजेच सुख, आणि सुख म्हणजेच पांडुरंग. कारण या जगतात फक्त आत्मस्वरूप सुखरूप आहे, आणि आत्मस्वरूप पांडुरंग आहे. आणि म्हणून एकटा पांडुरंग सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि हा पांडुरंग जन्मताच आमच्या हृदयात उभा आहे. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत की तसा हृदया माझी मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांता शिकामू विषयावरी. हा पांडुरंग हाच राम आहे, आणि हा राम जन्मताच आमच्या हृदयात उभा आहे. हा राम पांडुरंग एकच आहेत. एकटा राम सुखरूप आहे, आणि हा राम जन्मताच आमच्या हृदयात उभा आहे. एकटा राम सुखरूप आहे, आणि हा राम जन्मताच आमच्या हृदयात उभा आहे. याचा अर्थ रामाच्या रूपानं सुखच आमच्या हृदयात उभं आहे. आणि म्हणून ज्ञानोबा दावा करतात की प्रत्येक माणसाला सुख हे जन्मताच प्राप्त आहे. आणि ज्ञानोबा लिहित आहे की ते मनोरथ संगे नोहे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाये सुख दुःखासी. एरवी सिद्धी गेलीची आहे. ज्ञानोबा या ओळीतून दावा करतात की प्रत्येक माणसाला जन्मता सुख प्राप्त आहे. एरवी सिद्धी, सिद्ध म्हणजे जन्मता प्राप्त. जे जन्मता प्राप्त आहे ते सिद्ध असतं, जन्मानंतर प्राप्त केलं जातं ते साध्य असतं. आई वडील जन्मताच प्राप्त असतात म्हणून ते सिद्ध आहे. बहीण भाऊ जन्मानंतर प्राप्त केले जातात म्हणून ते साध्य आहे. सुख जन्मताच प्राप्त आहे म्हणून ते सिद्ध आहे. एरवी सिद्धी गेलीची आहे. ज्ञानोबा सुखाला सिद्ध म्हणतात, आणि आम्हाला सांगतात की जन्मताच तुम्हाला सुख प्राप्त आहे. कसं? तर फक्त आत्मस्वरूप सुखरूप आहे, आत्मस्वरूप राम आहे, आणि तो राम जन्मताच हृदयात उभा आहे. याचा अर्थ रामाच्या रूपानं सुखच हृदयात उभा आहे, आणि म्हणून तुम्हा आम्हाला जन्मताच सुख प्राप्त आहे. आणि मग जन्मताच जर सुख प्राप्त आहे तर याची अनुभूती, याची प्रचिती आम्हाला काय येत नाही? ते याचं कारण, आणि याचं कारण पाहण्याच्या आधी सुखाची व्याख्या समजून घ्या. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पटकन लक्षात येईल की सुख म्हणजे नेमकं काय. आम्ही सुख 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 भोगतो, पण नेमकं सुख म्हणजे काय असतं आम्हाला कळत नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सुखाची व्याख्या करतात आणि माऊली लिहित आहेत, किंबहुना असोये जीव आत्मयाची लाहे, तेत जे होय तया नाव सुख. आणि ऐशी हे अवस्था न जोडिता पार्था, जिजे ते सर्वता दुःख जाणे. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेत जे होय तया नाव सुख. कुठल्याही कारणामुळं प्रामुख्यानं ज्यावेळेस तुम्ही हरिनाम घेता त्यावेळेस हरिनामामुळं तुमचं मन अंतर्मुख होतं. हे अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं.
मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. आणि म्हणून मनाची स्थिरता हेच सुख आणि मनाची अस्थिरता हेच दुःख. तुम्ही रामनाम घेतलंय, अचानक तुमचं मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. आणि अशी अवस्था ज्याला जोडता येत नाही त्याला ज्ञानोबराय दुःख म्हणतायत. आणि ऐसी ही अवस्था न जुळिता पारता जिजे ते सर्वथा दुःख जाणे. अर्थात मनाची अंतर्मुखता, मनाची स्थिरता हे सुख, मनाची अस्थिरता हे दुःख. सुख 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 म्हणजे काय तर मनाची स्थिरता हे सुख, मनाची अस्थिरता हे दुःख. आणि म्हणून तुकोबाराय बोलतात की शांती परते नाही सुख येत एर अवघेचे दुःख. शांती परते नाही सुख एर अवघेचे दुःख. शांती हे सुख आहे, मनाची स्थिरता हे सुख आहे आणि मनाची अशांती आणि मनाची अस्थिरता हे दुःख आहे. मनाची अस्थिरता, मनाची अशांती, मनाची बेचैनी, मनाची तडप म्हणजे दुःख आणि मनाचा थिरपणा आणि मनाचा शांतपणा म्हणजे सुख. मनाची स्थिरता हेच सुख आहे. आणि मग ज्यावेळेस तुम्ही हरिनाम घेता त्यावेळेस हरिनाम घेणं आणि मनाची अंतर्मुक्ता साधणं या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. हरिनाम घेतलं की मन अचानक अंतर्मुख होतं. हे अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. म्हणून मनाची स्थिरता हेच सुख. सुख ही काही दृश्य वस्तू नाही, दाखवायची गोष्ट नाही, ती न दिसणारी गोष्ट आहे. ती एक फिलिंग आहे, जाणीव आहे, तो एक अनुभव आहे. आणि म्हणून मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. मन स्थिरावलं की तुम्हाला एक प्लिझंट फिलिंग येते. एक प्लिझंट फिलिंग, मन स्थिरावलं की प्लिझंट फिलिंग येते. ही मनाची प्लिझंट फिलिंग अर्थात मनाची स्थिरता हे सुख असतं. मन स्थिरावले तुम्हाला प्लिझंट वाटतं. हे मनाचं स्थिरावणं, मनाचं प्लिझंट वाटणं हे सुख असतं. ही प्लिझंट फिलिंग म्हणजे सुख आहे. आणि अनप्लिझंट आहे, मन उद्विग्न आहे, बेचैन आहे, अस्थिर आहे, तडपत आहे, हे दुःख आहे. आणि मग गंमत अशी आहे की मन फक्त आणि फक्त हरिनामानंच स्थिर होतं, इतर कशाने नाही. आणि हरिनामानं स्थिर झालं की अंतर्मुख होतं आणि तुम्हाला आनंद देतं. आणि म्हणून असं म्हटलं की अंतर्मुख मनोवृत्ती आनंदा प्रतिबिंबिती. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाची स्थिरता हेच सुख असतंय. इथं काय झालंय, मनाची अंतर्मुखता साधली, मनाची स्थिरता साधली, मन अंतर्मुख झाले आणि म्हणून अंतर्मुख मनोवृत्ती आनंदा प्रतिबिंबिती. अंतर्मुख झालेलं मन, स्थिरावलेलं मन तुम्हाला आनंद मिळवून देतं, सुख मिळवून देतं. मनाची स्थिरता, मनाची शांती हे सुख. मग माणसाने सुख हवंय, समाधान हवंय तर मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. आणि मन फक्त हरिनामानं स्थिर होतं. पण मनाला स्थिर करण्याच्या ऐवजी मनाला स्थिर करणं हे सुख आहे, पण मनाला स्थिर करणं किंवा मनाची स्थिरता हेच सुख आहे, ही सुखाची व्याख्या आम्हाला कळत नाही. म्हणून सुख आम्ही धनात शोधतो, पैशात शोधतो, वैभवात शोधतो, विद्येत ज्ञानात शोधतो. ज्ञान म्हणजे पुस्तकी ज्ञान, आत्मज्ञान नाही. ज्ञान म्हणजे पुस्तकी ज्ञान, जगात शोधतो. सुख आम्ही विषयात शोधतो, भोगात शोधतो, पैशात शोधतो, संसारात शोधतो. आणि संसार तर दुःख बांधवडी, तिथं कसलं सुख आलंय. म्हणून आज जग सुखासाठी, समाधानासाठी नुसतं पैशाच्या मागे लागले. नुसता भ्रष्टाचार, करप्शन, जमल तेवढं लांडीला बाडीने वाम मार्गाने भ्रष्टाचाराने पैसा आणायचा, घरात भौतिक वस्तू उपलब्ध करून ठेवायच्या आणि त्याच्यात सुख शोधायचं.
अहो त्याच्यात सुख नाहीच ना त्या वस्तूमध्ये. जे नश्वर आहे ते तुम्हाला सुख कसं देईल? आणि धनसंपत्तीमध्ये तृप्ती नाही आहे. भरतराज महाराज बोलले की धनवानाला धनाचा लोभ असतो. मनुष्य जितका धनवान तितका धनाचा लोभी असतो. भरतरी महाराजाची 7 शल्ये. तळे कमळाविन उदास दिसते, दिवसाचंद्र केविलवाना दिसतो. राजदरबारात गुंडाचं साम्राज्य असतं. गोरागमटा पुरुष कलाहीन असतो आणि धनवानालाच धनाचा लोभ असतो. ही भरतरी महाराजाची 7 शल्ये आहेत. त्यातलं एक महत्त्वाचं शल्य म्हणजे धनवानालाच धनाचा लोभ असतो. मनुष्य जितका धनवान तितका धनाचा अधिक लोभी, तितक्या त्याच्या आशा बलवान, आणि जितकी आशा बलवान इच्छा बलवान का तो धनाचा लोभी आहे. धनाचा लोभ म्हटलं की मनामध्ये नाना प्रकारच्या आशा इच्छा उठणार. मनात इच्छा आशा उठल्या की आशेच्या इच्छेच्या पाठीमागं मन धावतं आणि आशा इच्छा मनाला आपल्यासोबत घेऊन बाहेर पडतात. आणि मग हे मन हृदयस्थ रामापासून तुटतं. मन हृदयस्थ रामापासून तुटलं की ते तडपतं, बेचैन होतं, अस्थिर होतं. मनाची बेचैनी, अस्थिरता, तडप हे दुःख असते. धनवानाला धनाचा लोभ असतो. जितका धनवान तितका धनाचा अधिक अभिलाषी, तितकी आशा बलवान, इच्छा बलवान. मग इच्छा आशा उठल्या की या इच्छा आशा मनाला आपल्यासोबत बाहेर घेऊन पळतात. मन बहिर्मुख धावतं, हृदय रामापासून तुटतं, बहिर्मुख धावतं या इच्छेच्या आशेच्या मागं. आणि मन हृदय रामापासून तुटलं रे तुटलं की ते बेचैन, अस्थिर, तडपतं. ही तडप, बेचैनी, अस्थिरता हे दुःख असते. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की आशा जैशी दुःखाते व्याली निंदा दुरीते. निंदा पापाला जन्म देते, तशी आशा दुःखाला जन्म देते, इच्छाही दुःखाला जन्म देते. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की ते मनोरथ संगे नोहे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाय सुख दुःख अशी. आशा इच्छा मारा, आशा इच्छा मारा सुखी व्हाल. आशेसोबत इच्छेसोबत सुख नसतं. का की आशा इच्छा उठल्या रे उठल्या, या इच्छा आशा मनाला आपल्यासोबत बाहेर घेऊन पळतात, मनाला हृदयस्थ रामापासून तोडतात. मन बहिर्मुख धावतं आणि मन हृदयस्थ रामापासून तुटलं, बहिर्मुख धावलं की ते बेचैन, अस्थिर आणि तडपतं. ही तडप, बेचैनी, अस्थिरता हे दुःख असते. आणि म्हणून मनुष्य जेवढा धनवान तेवढा धनाचा अधिक लोभी आहे आणि तितका अधिक दुःखी आहे. का? त्याच्या आशा बलवान असतात आणि आशा दुःखाला जन्म देते. कशी तर आपण बोललो, आशा जशी दुःखाते व्याली निंदा दुरीते. आणि म्हणून धनवान मनुष्य सर्वात जास्त दुःखी असतो आणि तो नंबर 1चा भिकारी असतो. नीट आहे का? धनवान दुःखी असतो आणि धनवान भिकारी असतो. धनवान दुःखी का असतो आपण पाहिलं? का? त्याच्या आशा बलवान. धनवानाला धनाचा लोभ असतो म्हणून त्याच्या आशा बलवान. या आशा इच्छा मनाला आपल्यासोबत बाहेर घेऊन पळतात, हृदयस्थ रामापासून तोडतात. मन बहिर्मुख धावतं आशेच्या मागं, इच्छेच्या मागं. आणि मन हृदयस्थ रामापासून तुटलं की बेचैन, अस्थिर, तडप. ही तडप, बेचैनी, अस्थिरता हे दुःख आहे. धनवान दुःखी झाला एक पाहिलं. आता धनवान भिकारी असतो. धनवान आणि भिकारी हे समीकरण कसं जोडायचं? मला सांगा, तुम्ही भिकारी कुणाला म्हणता? रस्त्यावर टमराळ घेऊन भीक मागतो, भगवान के नाम से दे, त्याला भिकारी म्हणतात का? रस्त्यावर टमराळ घेऊन भीक मागतो तो भिकारी नसतो. नाथ महाराज भागवतात भिकारीची व्याख्या सांगतायत. महाराज लिहितायत, ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होतो. कोट्यावधी रुपये जवळ आहेत पण अजून मनाला समाधान नाही, मिळवाच वाटतं, ते भिकारी असते. रस्त्यावर टमराळ घेऊन भीक मागतं ते भिकारी नाही आहे. गडगंज संपत्ती आहे, पेटलं तर वर्षभर जळायचं नाही एवढी संपत्ती आहे. कोट्यावधी रुपये, अब्जावधी रुपये, पण मनाला समाधान नाही, अजून मिळवाच वाटतंय, ते भिकारी असते. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होतं. कोट्यावधी रुपये जवळ आहेत पण समाधान नाही, अजून मिळवाच वाटतंय, ते भिकारी असते. ज्याची भूक भागली नाही धनाची, ते भिकारी असते. एकदा एक राजा शिकारीला जंगलात गेला. जात असताना वाटेत त्याला एका झाडाखाली एक साधू दिसला तपश्चर्या करताना. राजाने रथ थांबवला आणि उतरला. म्हणजे साधूचं दर्शन घ्यावं. राजा गेला, साधूचं दर्शन घेतलं आणि साधूला विनंती केली राजाने की म्हणले, साधू महाराज, एक दिवस आमच्या राजवाड्यात या, तुमचे पाय लागू द्या राजवाड्याला, आमच्या राजवाड्याला तुम्ही पुनीत करा तुमचे पाय लावून. साधू म्हणला, तर राजाचे विनवणी करायला. ठीक आहे म्हणले राजासाहेब, मी उद्या सकाळी 6 वाजता येतो.
राजा खुश झाला, म्हणले या. ठरल्याप्रमाणे साधू दुसऱ्या दिवशी 6 वाजता राजवाड्यात गेलाय. पहारेकराला सांगितलं मी असं असं साधू आहे. राजाने बोलवले, पहारेकरांनी सोडलं. साधू आला त्यावेळेस राजाची देवपूजा चालली होती. हा साधू गेलाय आणि राजा जिथं देवपूजा करतोय त्या खोलीत जाऊन बसलाय. साधू आलेला पाहून राजा पटकन उठला. साधू म्हणतो, राजासाहेब बसा बसा, देवपूजा चालू द्या, पूजा झाल्यावर आपण बोलू. साधू बसला, राजा बसला. राजाने आपली देवपूजा कंटिन्यू केली. पुढे साधू बसला, ऐकतोय राजा काय देवपूजा करतोय. राजा देवाची पूजा करतोय आणि पूजेत देवाला म्हणतो, देवा पांडुरंगा, अख्खा महाराष्ट्र माझा आहे, आता मला गुजरात दे. देवा आता मला उत्तर प्रदेश दे. देवा आता मला जम्मू काश्मीर दे. उत्तर संपला तर दक्षिणेत घुसला. देवा मला कर्नाटक दे, तामिळनाडू दे. देवा मला आंध्र दे. इकडे खाली कन्याकुमारीपर्यंत गेला. राजाने देवाजवळ अख्खा भारत मागून घेतला. राजा मागत होता, साधू ऐकत होता. राजाची पूजा चालू आहे, राजा मागतोय, साधू ऐकतोय. तेवढ्या साधू उठला आणि वापस निघाला. राजाने पाहिलं साधू निघून चालला. राजाने देवपूजा सोडली आणि साधूच्या मागे धावला. अहो म्हणले, साधू महाराज असं विनमुख जाऊ नका, काहीतरी घेऊन जा. माझ्या राजदरबारातून विनमुख गेलं मला आवडत नाही, काहीतरी घेऊन जा. राजा साधूला म्हणतोय, काहीतरी घेऊन जा. साधू म्हणतो, राजासाहेब, एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला काय देणार? एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला काय देणार? राजाला राग आला. म्हणले, साधू महाराज काय बोलता, तुमच्या जिभेला काय हाड? मी एवढा मोठा राजा मला भिकारी म्हणता? साधू म्हणतो, हो राजा, तू भिकारीच आहे. म्हणले, कसं काय? अरे म्हणले, माणसापुढं मागितलं काय आणि देवापुढं मागितलं काय? जो मागतो तो भिकारीच. जो मागतो तो भिकारीच. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होतो. राजा, तुझ्यापाशी अख्खा महाराष्ट्र आहे, तुझं पोट भरलं नाही, तू सारा भारत देवापाशी मागितला. माग नाही, माणसापुढं काय आणि देवापुढं काय? जो मागतो तो भिकारीच. राजा, तू भिकारीच आहे. अरे तुझंच मागायचं संपलं नाही, तू मला काय देणार आहेस? तू मागतोय म्हणजे भिकारी आहे आणि मी तर भिकारीच आहे म्हणले. एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला काय देणार? राजाची झाक गेली. अर्थात ज्याचं मागायचं संपलं नाही, मग ते मागणं माणसापुढं असो की देवापुढं असो, ज्याचं अद्याप मागायचं संपलं नाही तो भिकारी आहे. ज्याच्या मनाला अद्याप संतुष्टता नाही तो भिकारी आहे. कोट्यावधी रुपये जवळ आहेत पण अजून मिळावंच वाटतंय तो भिकारी आहे. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात, ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होतो. मग रस्त्यावर टांबराळ घेऊन भीक मागणारा भिकारी नसतो. रस्त्यावर टांबराळ घेऊन भीक मागणारा भिकारी नसतो. तगडगंज संपत्ती, कोट्यावधी रुपये जवळ आहेत पण मनाला समाधान नाही, अजून मिळावंच वाटतं तो भिकारी असतो. आणि म्हणून धनवान भिकारी असतो. आणि म्हणून मी जे विधान केलं की धनवान हा दुःखी असतो आणि धनवान भिकारी असतो, या कारणामुळं धनवान दुःखी असतो का? धनवानाला धनाचा लोभ असतो. धनाचा लोभ आहे म्हणून आशा बलवान आहेत, इच्छा बलवान आहेत. या आशा इच्छा मनाला आपल्यासोबत बाहेर घेऊन पळतात, हृदयस्रामापासून तोडतात. आणि मन हृदयस्रामापासून तुटलं, बहिर्मुख झालं की ते बेचैन, अस्थिर आणि तडपतं. अस्थिरता, बेचैनी, तडप हे दुःख आहे. धनवान दुःखी आहे आणि धनवान भिकारी आहे. कसा? तर धनवानाला धनाचा लोभ असतो, अजून मिळावंच वाटतं. आणि मग मागणं माणसापुढं काय आणि देवापुढं काय? जो मागतो तो भिकारीच. तुम्ही मागतायत, मग माणसापुढं मागता काय आणि देवापुढं मागता काय? जो मागतो तो भिकारीच. मग धनवान भिकारी आहे. आणि म्हणून धनवान दुःखी आहे, धनवान भिकारी आहे. आणि बघा मंदिरात जर गेले तुम्ही तर मोठी मजा असते. गरीब माणसं मंदिराच्या बाहेर भीक मागतात आणि श्रीमंत माणसं मंदिराच्या आत भीक मागतात. कळतंय माझं बोलणं? गरीब माणसं मंदिराच्या बाहेर भीक मागतात पण श्रीमंत माणसं मंदिराच्या आत भीक मागतात, अर्थात देवापुढं भीक मागतात. महाराष्ट्र आहे ना, पण तरी देवापुढं म्हणतो, गुजरात मला दे, उत्तर प्रदेश दे, सगळा भारत मागितला. मागतो तो भिकारी. मग ते माणसापुढं मागितलं काय आणि देवापुढं मागितलं काय? गरीब देवळाच्या बाहेर भीक मागतो, श्रीमंत देवळाच्या आत भीक मागतो, अर्थात देवापुढं भीक मागतो.
आणि भीक माणसापुढे मागितलं का आणि देवापुढे मागितलं का, मागतो तो भिकारीच. आणि मग ज्याचं मागायचं संपलं नाही तो भिकारी असतो. गडगंज संपत्ती कोट्यवधी रुपये आहेत, पण समाधान नाही, अजून मिळावंच वाटतं, तो भिकारी असतो. आणि म्हणून धनवान दुःखी असतो आणि धनवान भिकारी असतो. आणि मग मनुष्य चुकतोय कुठं बघा ना, की मनुष्याला सुख हवे, समाधान हवे, पण त्याला वाटतं संपत्तीनं, धनानं, पैशानं, राजानं, पदानं, या निवडणुका लढून आमदार, मंत्री, संत्री झाल्यानं मला सुख मिळेल. नाही नाही नाही, तुम्ही कितीही मिळवा, या संसारात सुख नावाची गोष्ट नाही. कुठलंही पद मिळवा, कुठलंही मंत्रीपद मिळवा, किती धन मिळवा, किती संपत्ती मिळवा, काय मिळवायचं मिळवा, तुम्हाला सुख समाधान लाभणार नाही. कारण या संसारात, या विषयात, या पदात, या धनात सुख नावाची गोष्टच नाही. का संसार दुःख बांधवडीचा आहे. इथं नाहीच आहे संसारात आणि या वस्तूमध्ये, पदामध्ये सुख नाहीच आहे, धनात सुख नाहीच आहे. मग सुख आहे कुठं, तर सुख फक्त आणि फक्त हरिनामात आहे. कारण जगतात फक्त पांडुरंग आणि पांडुरंगाचं नाव सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगासारखं. अर्थात एकटा पांडुरंग आणि पांडुरंगाचं नाव सुखरूप आहे, उरलेलं अख्खं जगत दुःखरूप आहे. आणि मग हीच जर परिस्थिती असेल की पांडुरंगाचं नाव आणि पांडुरंगच जर सुखरूप असतील, तर सुखासाठी पांडुरंगाकडे हात पसरवा ना, सुखासाठी पांडुरंगाला भीक मागा ना, तुम्हाला सुख मिळेल. समीकरण लक्षात घ्या. एखादी वस्तू जगामध्ये फक्त एकाच माणसापाशी आहे आणि ती वस्तू जगाला हवी आहे, तर सगळ्या जगाला त्या माणसाच्या दारात जाऊन भीक मागावं लागेल की ती वस्तू आम्हाला दे, आणि त्याने दिली तर तुम्हाला ती प्राप्त होईल, अन्यथा नाही. एकाच माणसापाशी वस्तू आहे जगात आणि सगळ्याला ती वस्तू हवी, तर ज्याच्यापाशी आहे त्याच्यापाशी जाऊन भीक मागावं लागेल. तसं सुख नावाची गोष्ट फक्त एकट्या पांडुरंगापाशी आहे. सुख नावाची गोष्ट फक्त एकट्या पांडुरंगापाशी आहे. आणि मग सुखच हवंय तर पांडुरंगाच्या दारात उभं राहून भीक मागावं लागेल की पांडुरंगा मला सुख दे. आणि मग याची सोपी युक्ती की नुसतं पांडुरंग नाही तर पांडुरंगासोबत पांडुरंगाचं नाव बी सुखरूप आहे. नाम आणि नामी यांच्यात अभेद आहे. मग पांडुरंग सुखरूप आहे आणि पांडुरंगाचं नाव सुखरूप आहे, मग पांडुरंगाचं नाव घ्या ना, तुम्हाला आपाप सुख मिळेल. आणि म्हणून पांडुरंगाचं नाव घेतलं, तुम्ही हरिनाम घेतलं की तात्काळ तुमचं मन अंतर्मुख होतं. तुम्ही हरिनाम घेतलं की मन अंतर्मुख होतं. हे अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थरामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. आणि मग इथं करायचं काय आम्हाला? आम्हाला हरिनाम घेऊन आमचं मन हृदयस्थरामापर्यंत पोहोचतं करायचे. ते हृदयस्थरामाला जाऊन भेटलं की मन आणि हृदयस्थराम यांच्या भेटीतून मन स्थिरावतं आणि मन स्थिरावणं हे सुख असते. मनाची स्थिरता हेच सुख आहे. मग हरिनामानं सुख मिळतंय ही खात्री करून घ्या. हरिनामानं सुख मिळते, हरिनामानं समाधान मिळतं ही खात्री करून घ्या. आणि मग सुख जर फक्त सुख आणि समाधान फक्त हरिनामानंच मिळतंय, सुख आणि समाधान फक्त हरिनामानंच मिळतंय ही खात्री करून घ्या. आणि म्हणून महाराज म्हणतायत की सुख आणि समाधान या दोन्ही गोष्टी फक्त हरिनामानंच मिळत आहेत. आणि म्हणून हरिनामाचा सदा आम्ही जयघोष करतो आणि सुखी आणि समाधानी होतो. ही अभंगाच्या पहिल्या चरणात. आणि महाराज म्हणतात की सदा नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. सदा नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. सदा नामघोष, सुख फक्त हरिनामानंच मिळतं, इतर कशाने मिळू शकत नाही. इथं दोन पैलू आहेत. एक तर हरिनाम स्वतः सुखरूप आहे, देह सादर पाहावा निश्चित सर्व सुख येतं नाम आहे. हरिनाम हे मूळचं सुखरूप आहे. फाटक्या कपड्यात अफाट सुखात भंडाऱ्या डोंगरावर, फाटक्या कपड्यात अफाट सुखात भंडाऱ्या डोंगरावर तुकोबाराय राहत आहेत, पण अफाट सुखात आहेत. कपडे फाटकेत, डोंगरावर राहतात, तिथं शीशमहल नाही, बिल्डिंगा नाही, तर थंडी वारा आहे, ऊन आहे,
अंगावर कपडे फाटकेत, राहतात डोंगरावर भंडाऱ्यावर, फाटक्या कपड्यात भंडाऱ्या डोंगरावर तुकोबाराय अफाट सुखात जगतात आणि म्हणतात माझ्या सुखाचं कारण काय? ऐका बाबानो, महाराज म्हणतात आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. अरे बाबानो, माझ्या सुखाचं कारण काय माहिती आहे का? म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. फाटक्या कपड्यात भंडाऱ्या डोंगरावर अफाट सुखात जगणारे तुकोबाराय आपल्या सुखाचं कारण सांगतायत आणि म्हणतायत की आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. माझ्या सुखाचं एकच कारण आहे, मी मुखानं विठ्ठल नाम घेतो म्हणून सुखी आहे. विठ्ठल नाम घेतलं की मन अंतर्मुख होतं, मन हृदयसरामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयसराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. म्हणून एकटं हरिनामाचे सुखाचं साधन आहे. एक तर हरिनामच मूळचं सुखरूप आहे. हरिनाम घेतलं की आपाप सुख लाभतं, पहिलं गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, हरिनाम घेतलं की मन अंतर्मुख होतं. हे मन हरिनाम घेतलं की मन अंतर्मुख होतं, ते हृदयसरामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयसराम यांच्या भेटीतून मला स्थिरता लाभते आणि मनाची स्थिरता हे सुख असतं. या दोन गोष्टीमुळे सुख मिळतं. आणि म्हणून महाराज म्हणतायत की तुम्हाला सुख हवंय, समाधान हवंय, तर काय करा? सदा नामघोष करू हरिकथा. तुम्ही सदा हरिनामाचा जयघोष करा. मुखानं विठ्ठल 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 रामकृष्ण हरी म्हणत राहा. भले मग ते मोठ्यानं म्हणा किंवा हळू म्हणा, काही फरक पडत नाही. महाराजांनी शब्द वापरलाय नामघोष. घोष म्हणजे मोठ्यानं विठ्ठल 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 विठ्ठल, हा घोष झाला, जयघोष. करता आलं तर तसा करा किंवा तुम्ही मानसिक जप करा. कुठल्या ना कुठल्या प्रकारे तुमच्या मुखात किंवा अंतकरणात देवाचं नाव यावं. तुम्ही हरिनामाचा जाप करा आणि नामघोष करा, दोन्ही गोष्टी एकच आहेत. तुमच्या मुखात भगवंताचं नाम यावं. भगवंताच्या नामानं तुम्हाला सुख आणि समाधान लाभतं. कसं लाभतं आपण पाहिलं, पुन्हा पुन्हा सांगितलं. पुन्हा एकदा सांगतो की हरिनाम घेतलं की मन तात्काळ अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयसराम प्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयसराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, हरिनाम हे स्वतः सुखरूप आहे म्हणून हे सुख लाभतं आणि म्हणून हरिनामाने तुम्हाला सुख लाभतं. आणि म्हणून सदा नामघोष करू हरिकथा, तिने सदा चित्ता समाधान. आता हे सुख आणि समाधान या दोन्ही गोष्टी जवळजवळ एकच आहेत. सुख, आनंद, समाधान एकाच अर्थाचे शब्द आहेत. सुखाची परमोच्च अवस्था म्हणजे समाधान. सुखाचा क्लायमॅक्स, सुखाची परमोच्च अवस्था हे समाधान असते. हे जवळजवळ एकाच अर्थ शब्द आहेत, पण यांची विभागणीच करायची म्हटलं तर सुखाची परमोच्च अवस्था म्हणजे समाधान. आणि समाधान ही ज्ञानोत्तर अवस्था आहे. खऱ्या अर्थानं ही ज्ञानपूर्व अवस्था नाहीच आहे, ही ज्ञानोत्तर अवस्था आहे. याची साक्ष ज्ञानोबा देत आहेत, माऊली लिहित आहेत. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. दर्शनी समाधान अति जैसे. श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान, आत्मज्ञान झालं की समदृष्टी, आणि समदृष्टी झाली आली की तुम्हाला समाधान. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान आणि आत्मज्ञानानं आत्मदर्शन, अर्थात या जगतात सर्वत्र परमात्माच नटला आहे. तुम्हाला आत्मज्ञान झालं म्हणजे काय झालं? मी आत्मा आहे. आता मी देह समजतो. मी देह आणि देहसंबंधीने माझं. जगात सत्य आहे, मी देह आहे, देहसंबंधीने माझं, हे अज्ञान आहे. जगात सत्य आहे, मी देह आहे, देहसंबंधीने माझं, हे अज्ञान. आणि जगात मिथ्या आहे, मी देह नसून आत्मा आहे, अशा बोधावर आरूढ होणं म्हणजे आत्मज्ञान. मग श्रीगुरु कृपेने आत्मज्ञान झालं की मनाला बोध होतो, आपल्याला बोध होतं की मी आत्मा आहे आणि आत्मा विश्वव्यापी आहे. याचा अर्थ मीच विश्व आहे, आपलं या जगात मीच नटलो आहे. आपण अद्वैतात जातो, समदृष्टी येते, सर्वत्र परमात्मा दर्शन घडतं आणि मीच आत्मा आहे आणि आत्म्याच्या रूपाने मीच जगात नटलो आहे, किंबहुना चराचर आपणची झाला. अशा अवस्थेत जाणं, अशा अद्वैतात जाणं, आत्मबोधात जाणं, आणि अशा अवस्थेत गेल्यानंतर तुम्हाला समाधान लाभतं. आणि म्हणून मी म्हटलं की समाधान ही ज्ञानोत्तर अवस्था आहे. ज्ञानोबा बोलत आहेत,
गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. तुम्हाला आत्मबोध झाला तरच समाधान लाभतं, अन्यथा नाही. समाधानी ज्ञानोत्तर अवस्था आहे. अजून तुकोबाराय का अभंगातून बोलतात की या खुना अंतरा आला नारायण, चित्त समाधान खून त्याची. तुमच्या अंतकरणात नारायण राहायला आला हे कसं ओळखायचं? चित्त समाधान खून त्याची. तुमचं चित्त सातत्यानं समाधानी असेल तर समजून घ्या तुमच्या चित्तामध्ये नारायण राहायला आला आहे. मग चित्तात नारायण राहायला आला याचा अर्थ तो मनुष्य मुक्त आहे, तो संत आहे, मुक्तीवर भजनयुक्त आहे. नारायण फक्त संताच्या चित्तात राहतो. तो का म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊनी गोपाळ राहाय तिथं. ज्याचं चित्त निर्मळ आहे, विरक्त आहे, ज्याला आत्मज्ञान झाले त्याच्या चित्तात नारायण राहतो. आता संताच्या चित्तात नारायण राहतो आणि नारायण चित्तात राहायला आले याची खून काय? चित्त समाधान खून त्याची. या नावा अंतर आला नारायण, चित्त समाधान खून त्याची. ज्याचं चित्त सातत्यानं समाधानी आहे याच्यावर ओळखून घ्यायचं त्याच्या चित्तात नारायण राहायला आला आहे. आणि नारायण राहायला येतो कोणाच्या? संताच्या चित्तामध्ये. याचा अर्थ समाधान ही ज्ञानोत्तर अवस्था आहे. मला हे सांगायचं, समाधान ही ज्ञानोत्तर अवस्था आहे. आत्मज्ञानी माणसाला समाधान लाभतं. मग हे समाधान म्हणजे काय? तर समाधान म्हणजे संतुष्टता. सततम संतुष्टम योगी, संतुष्टम सततम योगी. समाधान म्हणजे चित्ताची संतुष्टता. समाधान म्हणजे चित्ताची एक अविचल अवस्था. समाधान म्हणजे आपलं चित्त कायमचं आत्मस्वरूपी स्थिर करणं. हनुमान ज्ञानोबा लिहितात की देहवरचिलीकडे आपल्या परी हिंडे, परी बैसका न मोडे मानसीचे. तुमचा देह वरवर कुठेही फिरो, पण तुमचं आत्मस्वरूपाला जे चित्त जडून राहिले ते यत्किंचितही तिथून ढळत नाही. ते कायमचं अंतकरणाला चिटकून असतं, ते कायमचं आत्मस्वरूपाला चिटकून असतं. देहवरचिलीकडे आपल्या परी हिंडे, परी बैसका न मोडे मानसीची. महात्म्याचा संताचा देह वरवर इकडे तिकडे फिरत असेल पण त्याचं चित्त सातत्यानं आत्मस्वरूपात स्थिर असते. अशी ज्याचं चित्त कायमचं आत्मस्वरूपाला जडून आहे हे समाधान आहे. चित्ताची एक अविचल अवस्था हे समाधान आहे. आणि मग कुठली परिस्थिती येऊ, आकाश हे ओसरो, पृथ्वीवर विरो, परी नेने मोहरो हृदयवृत्ती. मग वरून आकाश कोसळो किंवा पृथ्वी फाटो, काही वाईट परिस्थिती येऊ, त्याचं चित्त आत्मस्वरूपापासून ढळत नाही. हे समाधान असते. आणि म्हणून महाराज म्हणतात ज्ञानोबा की स्थिरता साचे घर निघाली जयाचे, तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य गा. ज्या पुरुषाला कायमची स्थिरता लाभली तो महात्मा असतो, तो ज्ञानाचं आयुष्य असतो. त्याच्यामुळं ज्ञानाला आयुष्य लाभत असतं. अर्थात ज्यांनी आपलं चित्त कायमचं आत्मस्वरूपात स्थिर केलंय अशी अवस्था म्हणजे समाधान. ज्याच्या चित्ताला एक कायमची अविचल अवस्था प्राप्त झाली म्हणजे समाधान. आणि हे समाधान फक्त साधूला संताला प्राप्त होतं. आणि हे समाधान म्हणजेच आत्मसुख. ही ज्ञानोत्तर अवस्था आहे. समाधान ही ज्ञानोत्तर अवस्था आहे. याचा अर्थ सरळ सरळ होतो की समाधान म्हणजे आत्मसुख. समाधान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून समाधान म्हणजे आत्मसुख, ही मुक्त अवस्था आहे. आणि असं आत्मसुख, असं समाधान जे ज्ञानीपुरुषाला लाभतं ते समाधान तुम्हाला नुसते हरिनामानं सुद्धा लाभतं. हा दावा तुकोबरा या अभंगात करतात. आणि महाराज लिहितात की सदा नामघोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. मोठी गंमत आहे की जे समाधान ज्ञानोत्तर अवस्थेत लाभतं, जे समाधान ज्ञानोत्तर अवस्थेत लाभतं ते समाधान तुम्हाला नुसते हरिनामाच्या बळावर सुद्धा लाभू शकतं. फक्त हरिनाम नित्य असावं. सदा नामघोष करू हरिकथा. तर कोबराजीची साक्ष देतात. महाराज बोलतात की सर्व काळ नामचिंतन मानसी, समाधान मनाशी समाधी हे.
सर्व काळ नामचिंतन मानसी समाधान मनाशी समाधी हे. तुम्ही सातत्यानं जर हरिनाम घेत असाल तर तुम्ही समाधी अवस्थेत जगता आणि तुमच्या चित्ताला कायमचं समाधान लाभतं. कायमचं समाधान लाभतं. याचा अर्थ काय झाला? तुम्हाला आत्मज्ञान झालेलं नाही आहे, परंतु आत्मज्ञान न झालेलं असताना तुम्ही आत्मज्ञानी नसतानाही आत्मज्ञानाला जे समाधान लाभतं ते समाधान तुम्हाला नुसते हरिनामाच्या बळावर लाभतं. फक्त हरिनाम नित्य असावं, सदा असावं. तुकोबारा बोलतात सदा नाम घोष करू हरिकथा, त्याने सदा चित्ता समाधान. आणि म्हणून ज्ञानीपुरुषाला जे आत्मज्ञान लाभतं, ज्ञानीपुरुषाला जे आत्मज्ञान लाभतं त्या आत्मज्ञानाच्या लाभानंतर त्याला समाधान लाभतं. आणि मग समाधान ही ज्ञानोत्तर अवस्था आहे. समाधान हे ज्ञानीपुरुषाचं धन आहे. समाधान हे ज्ञानीपुरुषाची संपत्ती आहे. परंतु तिला सोपं केलं आहे तुकोबारायांनी की आत्मज्ञानी पुरुषाला जे समाधान लाभतं, चित्ताची अविचल अवस्था लाभते, ती तुम्हाला आत्मज्ञान नसताना केवळ हरिनामाच्या बळावर लाभू शकते. हा दावा तुकोबारा या अभंगात करतात. आणि महाराज म्हणतात की सदा नामघोष करू हरिकथा, त्याने सदा चित्ता समाधान. तुम्ही सदा सर्व काळ हरिनाम घ्या, ते सर्व सुख, ते समाधान तुम्हाला नुसते हरिनामाच्या बळावर लाभेल. फक्त तुम्ही सातत्यानं सदा सर्व काळ हरिनाम घ्या. ज्ञानोबा बोलतात की तुझे नामची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशी का काना मिळे, तयाच्या हृदया सांडोनी पळे भेदची साच. देवा तुझं नाम जर एकदा तोंडात फिट झालं, देवा तुझं नाम एकदा का तोंडात फिट झालं, तर त्या माणसाच्या हृदयाला भेद अर्थात द्वैत केव्हा सोडून गेलं असतं आणि तो मनुष्य अद्वैतात जगतो. नाम मात्र नित्य हवंय. अर्थात सदा